नमस्कार शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाची बातमी आता या ठिकाणी समोर आली आहे। जे शेतकरी बांधव नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याची प्रतीक्षा करत होते, अशा शेतकरी बांधवांची नमो शेतकरी योजनेची प्रतीक्षा आता पूर्णपणे संपली आहे। त्यासोबत शेतकरी बांधवांनो, आता तुमच्या खात्यावरती पीक विमा 2022 पासून तर 2025 पर्यंतचा मिळण्यास देखील सुरुवात झाली आहे। होय शेतकरी बांधवांनो, सरकारच्या माध्यमातून मंत्रिमंडळ बैठकीमध्ये तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाचा निर्णय घेण्यामध्ये आला असून आता पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पूर्णपणे पीक विमा रक्कम व नमो शेतकरी योजनेचे पैसे आता या ठिकाणी जमा होण्यास सुरुवात झाली आहे। त्यामुळे आता तुम्हाला काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये। परंतु शेतकरी बांधवांनो, सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यामध्ये आलेलं आहे की वेगवेगळी रक्कम शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा होणार आहे। म्हणजेच की तुमच्या हेक्टरी प्रमाणे तुमची पीक विमा रक्कम तुम्हाला वेगवेगळी मिळणार आहे। म्हणजेच की काही शेतकरी बांधवांच्या खात्यावरती हेक्टरी प्रमाणे म्हणजेच की 20,000 रुपये हेक्टरी मिळेल, काहींना 25,000 रुपयापर्यंत सुद्धा या ठिकाणी रक्कम मिळणार आहे। आणि त्यासोबत शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये दरवेळी प्रमाणेच पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा होणार आहेत। म्हणजेच की शेतकरी बांधवांनो, आतापर्यंतची सर्वात महत्त्वाची बातमी तुमच्यासाठी सरकारच्या माध्यमातून देण्यामध्ये आलेली आहे। त्यामुळे आता काळजी किंवा चिंता करू नका। तुमचं जर का या यादीमध्ये नाव आलं, या जिल्ह्यांच्या यादीमध्ये, तर तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे पीक विमा रक्कम व नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये जमा होणार आहे। शेतकरी बांधवांनो, सरकारने स्पष्ट केलं आहे की फक्त पात्र शेतकरी बांधवांच्याच खात्यावरती नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये व पीक विमा रक्कम 2022, 2023, 2024 आणि 2025 या 3 ते 4 वर्षांच्या कालावधीमधला पीक विमा आता सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे। कोणत्या पण वर्षी शेतकरी बांधवांनो, जर का तुम्ही पीक विमा भरलेला असेल, तुमच्याकडे कागदपत्रे असतील, तर तुमच्या खात्यावरती आता पीक विमा व नमो शेतकरी योजनेचे पैसे या ठिकाणी जमा होण्यास सुरुवात झाली आहे। त्यामुळे आता तुम्हाला काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये। जर का तुमचं जिल्ह्याचं नाव या 21 जिल्ह्यांच्या यादीमध्ये आलं, तर तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम आता शेतकरी बांधवांनो जमा होणार आहे। आतापर्यंतची सर्वात महत्त्वाची अपडेट आता सरकारच्या माध्यमातून जारी झाली असून पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पीक विमा व नमो शेतकरी योजनेचे पैसे जमा होण्यास देखील सुरुवात झालेली आहे। होय शेतकरी बांधवांनो, आतापर्यंतचा सर्वात महत्त्वाचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून घेण्यामध्ये आला असून आता की निधी देखील पीक विम्यासाठी बँकांकडे उपलब्ध करून देण्यामध्ये आलेला आहे। आणि हा निधी फक्त पात्र शेतकरी बांधवांच्याच बँक खात्यावरती जमा होणार आहे। हे देखील शेतकरी बांधवांनो लक्षात घ्या। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्पष्टपणे सांगितलं आहे की आम्ही काही निकष यासाठी लावले होते, ते निकष जे शेतकरी बांधवांनी पूर्ण केलेले आहेत। अशा शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पीक विमा रक्कम म्हणजेच की काही शेतकरी बांधवांना 17,000 मिळणार आहे, काहींना 20,000, काहींना 21 ते 22 तर काहींना 25,000 रुपयापर्यंत सुद्धा पीक विमा रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे। त्यासोबत शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2,000 रुपये अनेक शेतकरी बांधवांना असं वाटत होतं की नमो शेतकरी योजनेचा 1 जुलै रोजीच हप्ता आमच्या खात्यावरती जमा होईल, परंतु तसं काही तांत्रिक बाबींमुळे झालं नाही। परंतु आता शेतकरी बांधवांना काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये। डायरेक्ट त्यांच्या खात्यावरती पीक विमा रक्कम सोबतच नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता सुद्धा जमा होणार आहे। परंतु शेतकरी बांधवांनो, हा फक्त पीक विमा व नमो शेतकरी योजनेचे पैसे पात्र शेतकरी बांधवांच्याच खात्यावरती जमा होणार आहे। त्यामुळे तुम्ही पात्र आहेत का? तुमच्या जिल्ह्याचं नाव या 21 जिल्ह्यांच्या यादीमध्ये आलंय का? हे तुम्हाला पाहायचं आहे, जेणेकरून तुम्हाला देखील संपूर्ण समजणार आहे की तुमच्या जिल्ह्याचं नाव जर का तुमचं या यादीमध्ये आलं, तर डायरेक्ट तुमच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। आणि जर का या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आलेलं नसेल, तर शेतकरी बांधवांनो तुम्हाला प्रतीक्षा करावी लागू शकणार आहे। होय, तुम्ही अगदी बरोबर ऐकलं आहे, तुम्हाला प्रतीक्षा करावी लागू शकते। त्यामुळे जर का या जिल्ह्यामध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आलेलं असेल, तर तुम्हाला काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही। डायरेक्ट तुमच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। तर आता चला शेतकरी बांधवांनो, कोणते शेतकरी बांधव पात्र आहेत, कोणते शेतकरी बांधव अपात्र आहेत आणि सर्वात प्रथम म्हणजेच की कोणत्या 21 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती लाभ मिळतोय, आता हे सविस्तरपणे आपण पुढे 1 ते 2 मिनिटांमध्ये समजून घेऊया। तर बघा, ज्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती म्हणजेच की 25% अग्रिम पीक विमा रक्कम जमा झालेली आहे, अशा शेतकरी बांधवांचा 75% पीक विमा मिळणार आहे। आणि ज्या शेतकरी बांधवांना 1 रुपया सुद्धा जमा झालेला नाही, अशा शेतकरी बांधवांना पूर्णपणे पीक विमा या ठिकाणी मिळणार आहे। आणि पात्र कशा प्रकारे असणार आहेत, तर ते बघा, तुमचं आधार बँक खात्याशी लिंक असणे अतिशय आवश्यक आहे। आधार शेडिंग तुमचं देखील पूर्ण असणे अतिशय आवश्यक आहे।
जर शेतकरी बांधवांचं हे काम पूर्ण असेल तर शेतकरी बांधव पात्र असणार आहेत. होय शेतकरी बांधवांनो, तरच तुमच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. त्यानंतर दुसरं काम म्हणजेच की तुमचं शेतकरी बांधवांनो पीक ई KYC पूर्ण असणे अतिशय आवश्यक आहे. म्हणजेच की पीक ई पाहणी पूर्ण असणे तुमची अतिशय आवश्यक आहे. हे जर का तुमचं पूर्ण असेल तर तुमच्या खात्यावरती पीक विमा रक्कम या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून म्हणजेच की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून मोठ्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये महत्त्वाचा निर्णय घेण्यामध्ये आला असून आता पात्र शेतकरी बांधवांची निवड करण्यामध्ये आली आहे. आणि पहिल्या टप्प्यासाठी पीक विमा व नमो शेतकरी योजनेचा लाभ देण्यासाठी या 21 जिल्ह्यांची म्हणजे की यादी तयार करण्यामध्ये आलेली आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनो KYC सुद्धा पूर्ण करा. आधार बँक खात्याशी देखील लिंक करून ठेवा तर तुम्ही यासाठी पात्र असणार आहे. त्यासोबत तुम्हाला नमो शेतकरी योजना असो, PM किसान योजना असो, याचे सुद्धा तुम्ही लाभार्थी पाहिजे तरच तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा हप्ता व पीक विमा रक्कम आता शेतकरी बांधवांनो जमा होणार आहे. आता शेतकरी बांधवांनो हे समजून घ्या की कोणत्या शेतकरी बांधवांच्या कोणत्या जिल्ह्यामध्ये नेमकी पीक विमा रक्कम व नमो शेतकरी योजनेचे पैसे जमा होतात. तर आता एक एक करून जिल्ह्यांची नावे मी तुम्हाला सांगणार आहे. त्या जिल्ह्यांमध्ये तुमचा जिल्हा आलेला आहे की नाही हे तुम्हाला नक्कीच पाहायचं आहे, जेणेकरून तुम्हाला देखील समजेल की तुमच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे की नाही. तर पहा, आता नंबर 1 वरती जिल्हा आहे भंडारा चंद्रपूर. भंडारा चंद्रपूर मधील शेतकरी असाल, रहिवासी असाल तर तुम्हाला सुद्धा काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये. तुमच्या सुद्धा खात्यावरती पूर्णपणे आता पीक विमा रक्कम व नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये जमा होणार आहेत. होय शेतकरी बांधवांनो, भंडारा चंद्रपूर मधील शेतकरी असाल, रहिवासी असाल तर काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही. त्यानंतर अकोला अहमदनगर मधील जर शेतकरी असाल, रहिवासी असाल तर तुम्हाला सुद्धा काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही. तुमच्या सुद्धा खात्यावरती पूर्णपणे रक्कम जमा होणार आहे. छत्रपती संभाजीनगर, अमरावती, बीड या जिल्ह्यामधील जर शेतकरी असाल, रहिवासी असाल तर तुम्हाला सुद्धा काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही. छत्रपती संभाजीनगर मध्ये राहून शेती करत असाल, अमरावती मध्ये राहून शेती करत असाल, बीड मध्ये राहून शेती करत असाल, कोणत्या पण एका तालुक्यामधील शेतकरी असाल, पीक विम्याची आतुरतेने प्रतीक्षा करत असाल, नमो शेतकरी योजनेच्या पुढील म्हणजेच की 90 हप्त्याची रखडलेल्याची प्रतीक्षा करत असाल तर आता ही तुमची प्रतीक्षा पूर्णपणे संपली असून तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम शेतकरी बांधवांनो जमा होणार आहे. त्यानंतर शेतकरी बांधवांनो, जालना, जळगाव, कोल्हापूर, लातूर या जिल्ह्यामधील रहिवासी असाल, शेतकरी असाल, कोणत्या पण एका तालुक्यामध्ये राहून शेती करत असाल, या जिल्ह्यांपैकी जर का तुमचा जिल्हा आलेला असेल तर तुम्हाला सुद्धा काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही. जळगाव, जालना, कोल्हापूर, लातूर मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. त्यानंतर पुणे, उस्मानाबाद मधील शेतकरी असाल, रहिवासी असाल तर तुम्हाला सुद्धा काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये. होय शेतकरी बांधवांनो, पुणे मधील, उस्मानाबाद मधील कोणत्या पण एका तालुक्यामध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही सुद्धा नमो शेतकरी योजनेच्या 90 हप्त्याची प्रतीक्षा करत असाल, पीक विमा कधी मिळणार अशी तुमची प्रतीक्षा असेल तर आता ही तुमची प्रतीक्षा संपलेली आहे. पूर्णपणे रक्कम आता तुमच्या खात्यावरती जमा होणार आहे. त्यानंतर शेतकरी बांधवांनो, नागपूर, नाशिक, नांदेड मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना, सर्व रहिवासींना काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये. तुम्ही जर का पीक विमा रक्कम भरलेली असेल म्हणजेच की पीक विमा भरलेला असेल तर तुम्हाला सुद्धा काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही. नमोच्या 90 हप्त्याची प्रतीक्षा करत असाल तर तुम्हाला काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही. तुमच्या सुद्धा खात्यावरती पूर्णपणे रक्कम जमा होणार आहे. त्यानंतर रत्नागिरी, रायगड, सातारा या जिल्ह्यामधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, अशी व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती लवकर रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.